राहिलं इकडे कशाला घेऊन आलीस? तूच बोललीस की सगळ्यांबरोबर राहायचं म्हणून. समजा ठाऊक आहे मला, पण सगळ्यांसमोर कसं बोलणार होतो आपण? आता काय बोलायचंय त्या अमोक भाऊजीचा काही विचार केलात की नाही? म्हणजे? हो, डॉक्टरांनी काय सांगितलं की त्यांना कधी बी काय बी होऊ शकतं. पण गुरुजींनी वचन दिले ना की त्याला काय बी होऊन देणार नाही म्हणून. मग काय? आता गुरुजींनी विडा उचललाय म्हटल्यावर ते त्यांना वाचवणारच. आणि एकदा का अमोक भाऊजी वाचले की तुमचं काही खरं नाही बघा. आणि अमोक भाऊजी शुद्धीवर आल्यावर सगळ्यांना सांगणार की मला आर्यनी नाही तुम्ही गोळी मारलीत म्हणून. हो, मला समजा माहितीये. गुरुजी त्याला वाचवण्यात यशस्वी होत आहेत हे कळलं ना की बघू काय करायचं. हो, पण मी म्हणते एवढी रिस्क घ्यायची तरी कशा पायी? सगळं कळतंय मला, पण घाई करून अजिबात चालणार नाही. तो इकडे घरातच आहे, घरातच त्याच्यावर उपचार चालू आहेत सगळ्यांसमोर. आणि या अशा वेळी आपण जर काही केलं ना तर झालं, आपण पकडले जाऊ. हो, पण मी काय म्हणते की मरू दे त्याला त्याच्या कर्माने. त्या आर्याला मी काही सोडत नाही आता. हे तू टेन्शन नको घेऊ. परिस्थितीवर बारीक लक्ष हाय माझं. आपल्या जीवाला धोका दिसला की आपण निकाल इथं. अमुकची तब्येत कशी आहे? नाही अजून. त्याच्या तब्येतीत काय बी सुधारणा नाही. मला फक्त एकदा अमोघला बघू द्या प्लीज. गरज काय? एकदा गोळी चालवून समाधान नाही झालं, पुण्यांदा प्रकार करायचाय काही? अहो काय बोलताय तुम्ही? एखाद्याचा जीव घ्यायचा असा विचार माझ्या स्वप्नात देखील कधी आलेला नाही. मी अतिशय साध्या घरातली मुलगी आहे. हाणामारी, बंदुका हे सगळं मी पहिल्यांदा पाहते. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, मी अमोघला गोळी मारलेली नाहीये खरंच. मला एकदा भेटू द्या त्याला प्लीज. नाही, मी तुझी सावली बी त्याच्यावर पडू देणार नाही. शालिनी, बायको ती अमोकची, आणि ती जे बोलतीये ना ते समज खरं आहे. आपल्या घरात कोण गोळ्या झाडतं समद्यांना माहिती आहे. उगा तिच्यावर आळ नका आणू. एकदा जाऊ दे तिला. चल ग. आई साहेब, तुम्ही मध्ये पडू नका. या पोरीचं खरं रूप तुम्हास ठाऊक नाही. तुम्हालाच तिचं खरं रूप ठावं नाही. त्या विराट गुरुजींनी पट्टी बांधली आहे तुमच्या डोळ्यावर. एकदा ती पट्टी काढा आणि निर्मळ डोळ्यांनी हिच्याकडे बघा, मग कळलं तुम्हाला कशी आहे ती. काय करतोयस? हिल्स तुटल्यात ना, स्टेज पर्यंत कशी जाणारस? शिक्षा मलाही व्हायला पाहिजे. मी करतो का? एक अंडा
तू घे एक अंडा मी घेतो. खाली ठेवते पहिल्याला कशाला ग? अमोक ठेवते खाली. एक नंबरचा हट्टी मुलगा आहेस तू. आजी अमुक नेहमी मला मदत करत राहिला. त्याने नेहमी माझी साथ दिली आणि आज आज माझ्यासाठी त्याने गोळी झेलली. खरं तर आम्ही दोघंही या लग्नाच्या विरोधात होतो. मनाविरुद्ध आम्ही हे लग्न केलं आणि ते पोरी सारखं सारखं खोटं लग्न मनाविरुद्ध लग्न असं नको म्हणू. काळू माईनं मारलेली लगीन गाठ आहे ही. ते खोटे कशी असत. डॉक्टर अहो तुम्ही जरा बाहेर येतात प्लीज. काय झालं? काय झालं डॉक्टर? अमुकची शुद्ध पूर्ण हरपले. आपण आता पुढच्या 18 तास खूप महत्वाचे आहेत. या 18 तासामध्ये जर शुद्ध नाही आली तर ते कोमात जातील. सांभाळ जरा गुरुजी जोड घेतो पायाचे गुरुजी. काय म्हणले गुरुजी? बस बस बसा. अमुकची वेळ बरी नाही. पाणी घ्या. यमदूत अमोक्षच्या दिशेनं निघालेत. उद्या पहाटे ते गावाची वेस ओलांडतील आणि मग मी अमुकची अशी अवस्था नाही बघू शकत. तो मला वाचवायला आला होता आणि स्वतःच आजी मला दुःख ह्या गोष्टीचं आहे की मी त्याला वाचवण्यासाठी काहीच करू शकत नाहीये. एक उपाय आहे. आणि तो ना तूच करू शकशील. सांगा. मी लगेच करेन. काय करायचंय सांगा मला. सौभाग्य रक्षण मिळव. आई
होय, करल ती. मी करेन. सौभाग्य रक्षण व्रत म्हणजे काय? हे बघ, लई म्हणजे लई वर्षापूर्वी एका पोरीने हे व्रत केलं होतं. तेव्हा ना गावात लोक खूप उठली होती, अहंकारानं मातली होती, माणुसकी सोडली होती त्यांनी. समधी एकमेकांच्या जीवावर उठली होती. आणि मग काळूबाईचा कोप झाला आणि ती गाव सोडून जायला निघाली. आणि तेव्हा त्या पोरीनं हे व्रत केलं होतं. तिनं काळूबाईला प्रसन्न केलं, तिला गावाबाहेर जाऊ नाही दिलं आणि समजा गावाचं सौभाग्य राखलं बघ तिनं. आणि इथं तर तुझ्या स्वतःच्या सौभाग्याचा प्रश्न आहे. आर्या, तू कर हे व्रत आणि काळूबाईला प्रसन्न कर. आजी मला सांगा, हे व्रत कसं करायचं? सांगते. संध्याकाळी 7 वाजता ओलेद्यानं दिवा लावायचा आणि मग नंतर जातेवर तांदूळ दळायचे, त्याचं पीठ करायचं आणि अख्ख्या गावाला रिंगण घालता येईल एवढं पीठ दळायचं. आणि मग त्या पिठानं गावाला रिंगण घालायचं, एक बी फट राहता कामा नये. आणि समद्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे समद सूर्योदयापूर्वी करायचं. मी करेन, पण एक विचारू? मला या व्रतामागचं लॉजिक म्हणजे तर्क नाही कळला. हे बघ, अमोघला न्यायला यमदूत निघाले. आजी प्लीज असं नका बोलू. अगं मला सुद्धा हे समद बोलायला जडच जात आहे. पण आपण बघतोय ना, डॉक्टरांनी बी काय सांगितलंय. तेव्हा आता तो रिंगण आखायचंस आणि यमदूतांना गावाच्या वेशी बाहेर ठेवायचंस. आता तू सत्यवानाची सावित्री व्हायचंस. डॉक्टरांनी बी आपल्याकडे फक्त 18 तास शिल्लक आहेत म्हणून सांगितलंय आणि सूर्योदयाला बी 18 तासच शिल्लक आहे. तू सांगितल्याप्रमाणे हे व्रत कर आणि जे करशील ते मनापासून कर. मी अमोघला वाचवण्यासाठी काहीही करायला तयार आहे. नक्की? हो आजी, मी नक्की करेन. आमचा धीरच खचत चाललाय गुरुजी. पोराची अवस्था पाहवत नाही. आमचं लोखंडाचं काळीज त्या पोरापायी कापूस झालंय. आमची समधी भिस्त तुमच्यावर आहे गुरुजी. डॉक्टर आहेत पण त्यांनी तर हातपाय गळायला सारखं दिसतंय. काळूबाई या गावात आल्यापासून हे सगळं होतंय माधवा. पण चिंता नको, कारण सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. कडेकोट बंदोबस्त केलाय मी तुम्हा सगळ्यांसाठी. एक यज्ञ करायला पाहिजे आता. वय गुरुजी, तुम्ही हात म्हणूनच तर आम्ही आहोत. गुरुजी खरंच काहीतरी करावं, आमचं पोरगं वाचलं पाहिजे. हो, जीव आहे आमचा त्याच्यात. तुमच्या घरावर येणारं प्रत्येक संकट थोपवतोय मी. फक्त त्या घरात घेतलं जाणारं काळूबाईचं नाव बंद केलं पाहिजे आधी. अमोघला वाचवण्यासाठी मोठा यज्ञ करतो मी. वय गुरुजी, धूळ घेतो पायाची. तुझ्या त्या पोरासाठी मी करू यज्ञ, ज्यानं माझं मोठेपण कधीच मान्य नाही केलं. नेला पाहिजे तो काळूबाईचं नाव घेत. सावली आई म्हणजे सुशिलाचं तोंड आपल्याला दाबता येईल, पण आई साहेबांचं काय करायचं? कसं सांगायचं की देवीचं नाव घेऊ नका म्हणून? इथं माझ्या पोराच्या जीवावर बेतलंय आणि यांना देवीचं नाव घ्यायचं सुचतंय. कसं सांगू त्यांना हे कळना झालंय मला.
आज नाही सोडणार मी त्यांना. अमुकच्या जीवाचा प्रश्न आहे, आर्या पार करूनच टाकणार आहे मी आता. हे बघ मालती, तू आता मला अडवू नको, मला जाऊ दे. अहो पण माझं ऐका तरी. पण काय झालंय आता? अहो ती आर्या अमोक भाऊजींचा जीव वाचावा म्हणून आजीनी सांगितलेलं सौभाग्य रक्षणाचं व्रत करतीया. अमुकच्या जीवासाठी? होय. मुलगी कशी बी असली तरी आजी नाही अमुकच्या जीवाशी खेळणार. काय करायचं आपण? नाही म्हणजे जाऊन मी त्या पोरीला अडवू का? नाही पण असं सांगणं म्हणजे माझ्या पोराचा जीव वाचवू नको असंच म्हणण्यासारखं आहे ना. खरं मला खरंच काही कळणं झालं. आजीनं सांगणं म्हणजे हा मुश्किल आहे. काय करावं खरंच समजणं झालंय मला. माझा अमोघ वाचला पाहिजे. हे फक्त गुरुजींमुळेच घडतंय. हे समज ठीक आहे हो. आता त्या पोरीला व्रतापासून थांबवणं माझ्याच्याने शक्य नाही. काही करून माझा अमोघ वाचलाच पाहिजे. नाही, ते बी बरोबर आहे. काही बी झालं तरी सुद्धा आपला अमोघ वाचलाच पाहिजे. एक काम करा सरकार. काय करायचं? मालतीने त्या पोरीच्या व्रताबद्दल जे काही सांगितलं की नाही ते समजा इसरून जा. अहो पर दादासाहेब तुम्ही घाबरा. हे कशाला आणलंय आता? ते सुशीला काकांनी सांगितलं. सागर दादा त्या ओव्हनला बघा ना काय झालंय. झाकण ओपनच होईना त्याचं. जरा बघा. ठीक आहे. हा अगं हे काय करते? हळू बोला की जरा. अहो खुटा बोथट करतेय. म्हणजे हा बोथट झाला ना की त्या जात्यात तो बसणारच नाही. जर खुटा जात्यात बसलंच नाही तर ती आर्या तांदूळ कशाने दळल? सागर दादा झालं? नाही उघडत नाहीये. बरं ते राहू दे. हे एवढं तुम्ही घेऊन जा. आली मोठी गावाला रिंगण घालायला. आता आधी त्या जात्याचं रिंगण फिरव म्हणावं. काय बी झालं ना तरी तिचं हे व्रत मी पूर्ण होऊ देणारच नाही. आता तुम्ही सेफ आहात. आपण सेफ राहणार. शिवाय आता राज्य बी आपले. काकू सगळं व्यवस्थित होईल ना? समद नीट होईल. काळूबाई हाय आपल्या पाठीशी. थांब. हे समजा इथं करायची गरज नाहीये. आणि हे समजा कोणी करायला सांगितलंय ते बी आम्हाला ठाव.